नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 89 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपयांचा नवा हप्ता आज जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1774 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर सुद्धा करण्यात आला. शेतकरी मित्रांनो, कालच खूप साऱ्या पत्रकारांनी विचारले की मुख्यमंत्री साहेब, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता नेमका आम्हाला कधी मिळणार, असा प्रश्न सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. शेतकरी मित्रांनो, यावरती देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो नवा हप्ता सोडण्यासाठी 1774 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली, ते पैसे काही मोजक्याच बँकांना पाठवण्याचे ठरवलेले आहे. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे आणि कोणत्या 12 बँकांना हे यादी देऊन टाकलेली आहे ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, बघूया की कोणत्या 14 जिल्ह्यांना मिळणार आज नवा हप्ता. तर शेतकरी मित्रांनो, 14 जिल्ह्याची यादी आलेली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 37 लाख शेतकरी पात्र आहे, कोल्हापूरमध्ये 38 लाख शेतकरी पात्र, जळगावमध्ये 42 लाख शेतकरी पात्र, त्यानंतर जालना येथे 19 लाख शेतकरी पात्र, परभणी येथे 18 लाख शेतकरी पात्र, यवतमाळ येथे 27 लाख शेतकरी पात्र, त्यानंतर धाराशिव येथे 16 लाख शेतकरी पात्र, पुणे येथे 94 लाख शेतकरी पात्र, अकोला येथे 18 लाख शेतकरी पात्र, त्यानंतर नंदुरबार येथे 16 लाख शेतकरी पात्र, नांदेडमध्ये 33 लाख शेतकरी पात्र, त्यानंतर बीड येथे 25 लाख शेतकरी पात्र, बुलढाणा येथे 25 लाख शेतकरी पात्र, त्यानंतर लातूर म्हणजे शेवटचा जिल्हा, त्यामध्ये 24 लाख शेतकरी नमोच्या नव्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, आणि आता कोणत्या 12 बँकेची निवड करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, इंडियन बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, त्यानंतर यस बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर SBI म्हणजे स्टेट बँक, या 12 बँकांची निवड झालेली आहे. आणि या 12 बँकेमध्ये पैसे हे लवकरात लवकर पाठवण्याचे काम चालू होणार, म्हणजे चालू झालेले आहे आणि हा निधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.